मित्रो नमस्कार. ताई रुसल्या, चला त्यांची समजूत घालूया, त्यांचं सांत्वन करूया. तर हे वाक्य महाराष्ट्रासाठी नवं नाही आहे. बीडच्या ताई, बारामतीच्या ताई, बीडचा दादा, बारामतीचा दादा, इकडच्या ताई, तिकडचे दादा आपण बघत असतोच. पण मागच्या 2-1 वर्षांपासून पुण्यातल्या कोथरूडच्या स्थानिक राजकारणातल्या दादा आणि ताईंमधला कलगीतुरा उगाचच गाजवला जातोय, उगाचच त्याला हवा दिली जाते. असं नाही वाटत तुम्हाला? पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भारतीय जनता पक्षानं मागच्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. आधी पुण्याच्याच पदवीधर मतदारसंघातून दादा विधान परिषदेवर निवडून गेले होते. तेव्हापासून त्यांचं आणि पुण्याचं घनिष्ठ असं एक अद्वैत निर्माण झालं होतं. विधानसभेसाठी दादांना जेव्हा लढवायचं ठरवलं तेव्हा पक्षाकडून कोथरूड हा मेधाताई कुलकर्णी यांचा मतदारसंघ निवडला गेला. तुलनेनं सोपा होता, आपलीच लोक होती, आपलेच मतदार होते. आपल्या पक्षशिस्तीसाठी प्रसिद्ध अशा भाजपामध्ये असे अंतर्गत बदल होत असतात. महत्त्वाच्या नेत्यांना तुलनेनं सोप्या जागांवर निवडणुका लढवायला सांगितल्या जातात. आता त्या जागेचा त्याग करण्याला कुठेतरी कम्पेन्सेटही केलं जातं भविष्यात. मेधाताईंनी मोठ्या मनानं दादांसाठी कोथरूडची जागा रिकामी केली खरी, पण आतून त्या कमालीच्या नाराज होत्या. त्यांच्या नाराजीचे पडसाद आजही पुण्यात उमटत आहे. आजचं सोडा, त्यांनी चंद्रकांतदादा सहज निवडून येणार नाहीत यासाठी त्यावेळेसही, निवडणुकीच्या वेळेसही प्रयत्न केले होते. दादांना कोथरूडमधल्या 54% जनतेनं मतदान केलं, तर विरोधातल्या मनसेच्या किशोर शिंदेंना 40% मतं मिळाली. यापूर्वी कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवाराला एवढी मतं मिळाली नव्हती. मनसेचा या भागात बोलबाला नसताना किशोर शिंदेंना एवढं मतदान कसं झालं, यामागची सुरस कथा कोथरूडमधलं शेंबडं पोरही तुम्हाला सांगेल. कोल्हापूरहून थेट कोथरूडला आलेल्या दादांवर ताईंची नाराजी एवढी परिणामकारक ठरली की भारतीय जनता पक्षानं आणि चंद्रकांत दादांनी आपला आजवरचा सगळा अनुभव, सगळी ताकद पणाला लावली नसती तर कदाचित इथे मनसेला त्यांचा दुसरा आमदारही सापडला असता 2019ला. ताईंनी जंग पछाडल्यानंतरही दादा निवडून आले. पण नुसतं निवडून येऊन काय फायदा ना, पुढचा प्रवास हा काही सोपा नव्हता. तर दादा पुण्याचे पालकमंत्री बनले. आता सत्ता आली त्यानंतर अडथळे अडचणी वाढत गेल्या. कोथरूडच्या ताईंची मोठी कमाल आहे बरं काय. त्यांनी राजकारणात इतकी वर्ष घालवली, नगरसेविका, महानगरपालिकेतल्या पदाधिकारी, आमदार अशी पदं भूषवली. पक्षातही प्रदेश पातळीवरच्या पदावर होत्या. ज्या पक्षात विचारांच्या आधारे प्रवेश करून काम केलं त्या पक्षाची कार्यपद्धती आणि शिस्त त्यांना माहीत नसेल असं तर नाहीये ना. भाजपा म्हणजे निव्वळ विचारधारा हा आधार मानून चालणाऱ्यांचा पक्ष आहे. आपण काही मसल पॉवर किंवा मनी पॉवरच्या भरोशावर राजकारण करणारे नाहीत असं एका बाजूला म्हणायचं आणि विचारधारेच्या विरोधातच वागायचं. वर आणखी रडारड करून सहानुभूती मिळवायची. हे ताईंचं सध्याचं राजकारण झालं. भारतीय जनता पक्षात वशिलेबाजी किंवा मनी पॉवर किंवा मसल पॉवरला काही किंमत नसते. या पक्षाचं तिकीट कोणी विकत घेऊ शकत नाही, हे ध्यानात घ्या. आणि हे किमान आमदार पदावरच्या नेत्याला तरी माहिती असायला हवं की इथे निवडून येण्याची क्षमता, इलेक्ट्रोल मेरिट ज्याला म्हणतो आपण, आणि पक्षाची रणनीती याच्या आधारे निर्णय होतात. निर्णय घेणारे निस्पृहपणे केवळ पक्षाचं हित पाहून निर्णय घेतात. ते सर्वे करतात, अनेक ठिकाणाहून फीडबॅक घेतात. त्यांना कोणी जवळचा किंवा कोणी लांबचा नसतो. आता हे ताईंना माहीत नसेल असंही नाही. बरं, तिकीट काय त्यांचं एकट्याचंच कापलं होतं का 2019ला? असंही नाही. त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या अगदी मंत्रिपदावरच्या नेत्यांची तिकीटं कापली गेली होती. आता यामागे पक्षाची काहीतरी योजना असेल का उगाच कापली? तिकीट कापलं ते नेते टाकाऊ झालेत म्हणून असे निर्णय झालेले नाहीत. ही वेगळी योजना होती, हे नंतर सिद्ध झालेलं आहे. ज्यांची विधानसभेची तिकीटं कापली गेली त्यांना नंतर खूपच मानाची आणि अधिकाराची पदं मिळाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्यातलंच एक उदाहरण आहे. पण आपल्याला दिसतं कुठे? आता पुन्हा एकदा रडारड सुरू झालेली आहे. का तर म्हणे प्रकल्पाच्या उद्घाटनात माझा मान मराठा राखला जात नाही. आता जे माजी झाले त्यांना सद्य नेतृत्वाची बरोबरी कशी मिळेल? तरीही आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी बनवलेल्या बॅनर्स, होर्डिंगवर ताईंचा फोटो, त्यांचं नाव आणि योग्य ते श्रेय दिलेलं आहे. काही बॅनर्स किंवा पत्रकही त्यांच्या नावाशिवाय, फोटोशिवाय असतील. कारण हे कोणी छापतं, कोणीतरी छापलं असेल, त्यात व्यथित होण्यासारखं काय? पण त्याच नेमक्या पत्रकावर ट्विट करून ताईंनी आकांडतांडव सुरू केले. मी केलंय पण माझंच नाव नाही. बरं, आपण हा विषय केंद्रीय मंत्र्यांकडे नेला, हे आपलं म्हणणं मान्य केलं, तरी नंतर हा प्रकल्प काही आपोआप तर झाला नाही. याचा पुढे पाठपुरावा कोणी केला? राज्य सरकार आणि महानगरपालिका इथं कोणी समन्वय साधला?
हे प्रश्न उरतातच ना. गेल्या 4 वर्षात मेधाताई आमदार नाही आहेत, आणि असं असताना या प्रकल्पासाठी कोणी काम केलं हे महत्त्वाचं आहे. प्रोटोकॉलचा विचार करा किंवा सातत्याने पाठपुरावा केल्याचा विचार करा. एकेकाळी सुरुवातीला कामं केली होती म्हणून कायमस्वरूपी त्याच व्यक्तीचा गजर करायचा असं होत नाही. त्यांच्यानंतरही जे भरीव काम करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. ताईंचं जे ट्विट आहे त्यात त्यांनी नेमका तोच बॅनर दाखवला ज्याच्यावर त्यांचा फोटो नाही, ते पत्रक दाखवलंय. ताई म्हणतात की केवळ पक्षाच्या विचारांच्या आधारावर काम केलं तर पक्षाची कार्यसंस्कृती मान्य करा की. इथे पक्षाने जो त्या पदावर नेमला त्याची त्यावेळेची जी जबाबदारी असते ती त्याने समजून घ्यायला पाहिजे. काँग्रेसी पद्धतीची मक्तेदारी इथे नाही. भाजपामध्ये पक्ष दायित्व देतो त्यावेळेस ते पार पाडायचं असतं. आपलं दायित्व बदललेलं आहे की शांतपणे त्या दुसऱ्या जबाबदारीकडे लक्ष द्यायचं असतं. पक्षाच्या निर्णयाला उघड आव्हान तर द्यायचं नाही, पण रडारड करून महत्त्वाच्या कामात अडथळा आणायचा हे मात्र बरोबर जमतंय. आता हे बॅनर्स पहा ज्यात ताईंचा फोटोही आहे. त्यांना डावलून कोणी पुढे जाणार नाही एवढं ताईंचं कर्तृत्व कोथरूडमध्ये नक्कीच आहे. कोल्हापूरच्या पुरात वाहून आलेल्या दादांना जसं त्यांना बोललं जातं की ते कोल्हापूरच्या पुरात वाहून आलेले आहेत, तर या कोल्हापूरच्या पुरात वाहून आलेल्या दादांना त्यांनी आणि पुणेकरांनी सामावून घेतलंय वगैरे बोललं जातं. पण दादांनी कोथरूडचा आमदार म्हणून केलेलं काम मागच्या 3.5 वर्षात जे काम केलं ते दुर्लक्षून कसं चालेल. मेधाताईंना पक्षानं विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता, तो काही कारणांनी पूर्ण केला गेला नाही. याचा राग आणि मनस्ताप ताईंना सतावतो. आपल्याच पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या वाटेत 1760 अडथळे निर्माण करणं, सातत्यानं अकारण वाद निर्माण करणं, यामुळे महाराष्ट्रात कोथरूड हा थट्टेचा विषय झालाय. सोशल मीडियावरही कोथरूडचं भांडण हे ट्रेंडिंग आहे. कुणीही ऐरागेरा उठतो आणि भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला बोल लावतो यामुळे. पण हे कशामुळे चाललंय तर ताई तुम्ही ज्या पद्धतीने आक्रस्ताळेपणा करताय त्यामुळे. आज पुण्याच्या इतिहासात एक लोकहिताचं काम लोकांच्या चरणी अर्पण होतंय. किमान तेव्हा तरी असले चहाच्या पेल्यातले वाद चव्हाट्यावर आणू नयेत. भारतीय जनता पक्ष हे एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातले दादा आणि ताई जर आपसात धुसफुसत असतील तर राज्याचा विकास कसा होणार. अलीकडच्या काळात ताईंचं पुनर्वसन हा भाजपातला मोठा कळीचा मुद्दा बनलाय राव. मग त्या पंकजाताई असोत की मेधाताई. पंकजाताईंनी या परिस्थितीला फार संवेदनशीलतेनं हाताळले बरं का. मेधाताईंनीही याबाबत पंकजाताईंकडून काही टिप्स घेतल्या तर पुण्यातल्या भारतीय जनता पक्षात असा कलगीतुरा रंगणं टाळता येईल यापुढे. अर्थात त्यामुळे पक्षशिस्त अबाधित राहीलच, पण पक्षाची नाचक्की पण टळेल. बॅनरवरचे फोटो एक क्षणभंगूर असतात. मेधाताई तुम्ही 2014 ते 2019 मध्ये ज्या पद्धतीनं कोथरूडकर जनतेच्या मनात एक स्थान मिळवलंय ना, तो फोटो कोणी काढून घेऊ शकत नाही जो मनात आहे कोथरूडकरांच्या. एवढं लक्षात घ्या. त्या फोटोची योग्य ती दखल घ्यायला पक्षश्रेष्ठींना मागच्या 2.5 वर्षात जमलं नाही हेही तितकंच खरं आहे. पण पक्षाच्या धोरणात याच कालावधीत किती लवचिकता आली हे सुद्धा तुम्ही पाहिलंच असेल. आपल्यासोबत कोण कोण आलेत. अजितदादा आलेत, त्यांचे 9 मंत्री आलेत, हसन मुश्रीफ आलेत, छगन भुजबळ आलेत, अहो ते मम भार्या समर्पयामी वाले अमोल मिटकरी आले. तेव्हा पक्षाच्या नाईलाजानं तुमचा यथोचित सन्मान राहूनच गेलाय. पण त्याचा राग चंद्रकांत दादांवर काढणं योग्य नाही हे मात्र तुम्ही विसरताय. असो, हा विषय भाजपा पक्षश्रेष्ठी चंद्रकांत दादा आणि मेधाताई यांनी एकत्र बसून मार्गी लावा. बाहेरच्यांना मिटक्या मारत ही तुमची घरची भांडणं बघण्याची संधी देऊ नका एवढीच विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.